Hello students, in last lecture we have started the new topic, that is organisms and populations. Some introductory part and some definitions we have completed in the last lecture. Now the next part, in today's lecture we are going to see again the two different terms related to this ecology or the interaction between the organisms and the environmental conditions, and these two terms are habitat and niche. So first of all, we have to see the general introductory points related to this, what is mean by habitat and what is mean by niche, and then in detail the different related points we are going to see in this lecture. So the habitat and niche, these are the two different terms, and here habitat is a place or the set of environmental conditions around the organism to which it must adapt to survive and prosper. What is mean by habitat? Here the habitat is a place or it is a space which is having some environmental conditions around that organism, which is very adaptive for that organism for the survival and for the prosper. म्हणजे हॅबिटॅट म्हणजे काय बघा की एखादा ऑर्गॅनिझम ज्या ठिकाणी राहतो, ज्या ठिकाणी त्याचं वास्तव असतं, त्या वास्तव्याची जी जागा आहे, जी ठिकाण आहे, त्याच्या आजूबाजूच्या ज्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आहेत ज्या त्याला राहण्यासाठी सुटेबल असतात आणि त्याच्यामुळं तो त्याचं अस्तित्व तिथं टिकवू शकतो आणि त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन घडवून आणू शकतो, अशी जी एक प्लेस आहे त्या प्लेसला आपण इथं काय म्हणणार आहे, हॅबिटॅट म्हणणार आहे. थोड्याशा टर्म समजून घ्यायला अवघड वाटत असेल म्हणून मी मराठीतून एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला की ही एक प्लेस आहे. हॅबिटॅट म्हणजे काय, ही प्लेस ऑर द सेट ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. प्लेस म्हणजे जागा, म्हणजे जागा म्हणजे की त्याच्या आजूबाजूला वातावरण आलं, तिथली टेम्परेचर कसं आहे, तिथली जमीन कशी आहे, तिथली हवा कशी आहे, हे सगळ्या गोष्टी तिथं मॅटर करतात, म्हणून इथं सेट ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन्स असं म्हटलेलं आहे. ओके, अँड दिस इज adaptive to that particular organism for their survival and for their prosper. म्हणजे त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी पण त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनचा त्यांना उपयोग होणार आहे, अँड फॉर द प्रॉस्पर म्हणजे त्यांची पुढची लाईफ सायकल, पुढची जनरेशन तिथं निर्माण होण्यासाठी सुद्धा ते ॲडॅप्टिव्ह असलं पाहिजे, त्याला अनुकूल असलं पाहिजे, अशा पद्धतीची जी प्लेस आहे त्याला हॅबिटॅट म्हणणार आहे. व्हॉट इज मीन बाय निश? निश इज यूज्ड टू डिनोट दी functional role of the organism in the environment. Means the organism which is living in a particular environment, then that organism is playing some role in particular that environment, and that functional role here it is called as a niche. This definition was given by J. Grinnell in 1970. म्हणजे ज्या ठिकाणी ऑर्गॅनिझम राहतो त्याला आपण हॅबिटॅट म्हणणार आहे, आणि तो ऑर्गॅनिझम तिथल्या एन्व्हायरमेंटमध्ये काहीतरी रोल प्ले करतो, त्याचं काहीतरी एक महत्त्वाचं काम तिथे तो करत असतो. दॅट फंक्शनल रोल इज कॉल्ड ॲज अ निश. ओके, सो निश इन्क्लूड्स व्हॅरियस ॲस्पेक्ट्स ऑफ द लाईफ ऑफ एन ऑर्गॅनिझम लाईक डाएट, शेल्टर एक्सेट्रा. मग निशमध्ये काय काय येतं की तो ऑर्गॅनिझम त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट कंडिशनमध्ये राहत असताना तो काय खातो, तो कुठं राहतो, तो कसा राहतो, हे सगळे जे डिफरंट ॲस्पेक्ट्स आहेत ते त्या निशमध्ये इन्क्लूड केलेले आहेत, कारण पर्टिक्युलर त्या ऑर्गॅनिझमच्या बाबतीमध्ये तो आपल्याला सेपरेटली विचार करावा लागणार आहे की तो ऑर्गॅनिझम त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये राहत असताना तो डाएट काय करतो, त्याचं शेल्टर म्हणजे नेमकं राहण्याचं ठिकाण काय आहे, जमिनीवर राहतो का पाण्यामध्ये राहतो का झाडावरती राहतो. पर्टिक्युलर एक एरिया पकडला तर त्या एरियामध्ये पण अनेक राहण्याची जागा असणार आहे, त्यामुळे पर्टिक्युलर कुठल्या जागी तो राहतो, त्याचं शेल्टर काय आहे आणि त्याचं डाएट काय आहे, अशा सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला निश बाबतीमध्ये करणं अपेक्षित आहे. सो हिअर हॅबिटॅट डिफाईन्स द फिजिकल स्पेस ऑफ एन ऑर्गॅनिझम विथ द अदर ऑर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. मग हॅबिटॅट म्हणजे आपण इथं काय म्हणू शकतो, अ फिजिकल स्पेस ऑफ एन ऑर्गॅनिझम, प्रत्यक्ष तो ज्या फिजिकल स्पेसमध्ये राहतो, अँड द रिलेशन ऑफ दॅट ऑर्गॅनिझम विथ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. त्याच्या आजूबाजूला कुठले अजून लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत का, नॉन लिव्हिंग फॅक्टर्स काय आहेत का, हे सगळ्याचा समावेश कशामध्ये केला जातो, हॅबिटॅटमध्ये केला जातो.
while niche is described how the organism is linked with its physical and biological environment. आणि निश म्हणजे काय म्हटलेलं आहे की प्रत्यक्ष तो ऑर्गॅनिझम त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये राहत असताना तिथल्या फिजिकल बायोटिक किंवा अबायोटिक कंपोनंट जे असतील त्यांच्याशी त्यांचा संबंध कसा आहे, त्यांचं लिंकिंग कसं आहे, याला काय म्हटलं जातं, निश म्हटलं जातं. म्हणजे राहण्याची जागा म्हणजे हॅबिटॅट, आणि त्या जागेवरती राहत असताना तो त्याच्या आजूबाजूच्या घटकांशी कसा रिलेट करतो, कसा लिंक करतो, कसा त्यांच्यामध्ये संबंध आहे, त्या संबंधाला आपण काय म्हणणार आहे इथं, निश म्हणणार आहे. ओके, शॉर्टली आपल्याला इथं असं म्हणता येईल की हॅबिटॅट इज ए पोस्टल ॲड्रेस while niche is the profession of organism. म्हणजे हॅबिटॅट म्हणजे पोस्टल ॲड्रेस, की तो ऑर्गॅनिझम कुठं राहतो, तर समजा जमिनीवर राहतो. आणि नेक्स्ट आपण बघितलं की निश इज द प्रोफेशन. निश म्हणजे त्याचं प्रोफेशन आहे तो ऑर्गॅनिझम, तर जमिनीवरती राहतो पण तो नेमकं कुठल्या ठिकाणी राहतो जमिनीवरती, हे म्हणजे जमिनीवरती झाडं असतील तर तो झाडावरती राहतो का जमिनीच्या आतमध्ये स्वतःला बरोबर करून राहतो म्हणजे बिळामध्ये राहतो. काही ऑर्गॅनिझम जमिनीवरती राहतात पण ते बिळामध्ये राहतात, जमिनीच्या खाली राहतात, काही जमिनीच्या वर राहतात, काही झाडावरती राहतात. अशा अनेक जमिनीवरती म्हणजे टेरेस्ट्रियल हॅबिटॅटमध्ये सुद्धा अनेक प्रकारची आपल्याला अशी जागा सांगता येतील, त्याला निश म्हणायचं. आणि टेरेस्ट्रियल ही हॅबिटॅट झाली की जमिनीवरती राहतो, पण जमिनीवरती तो कुठं कुठं राहतो अशा अनेक प्रकारची आपल्याला टिपिकल जागा सांगता आली, त्याला प्रोफेशन ऑफ ऑर्गॅनिझम, त्यालाच निश म्हणणार आहे. ओके, अजून काही एक्झाम्पल्स आपल्याला याची बघायचे आहेत. त्या अगोदर डिफरन्स बिटवीन हॅबिटॅट अँड निश. टिपिकल आपल्याला काय सांगता येईल की नेमकं हॅबिटॅट कशाला म्हणायचं आणि नेमकं निश कशाला म्हणायचं, तर त्यासाठी इथं डिफरन्स दिलेला आहे. हॅबिटॅट इज अन एरिया व्हेअर अ स्पेसीज लाईव्स अँड इंटरॅक्ट विथ द अदर फॅक्टर्स अँड प्रॉस्पर. हॅबिटॅट म्हणजे एक अशी जागा आहे की ज्या ठिकाणी ऑर्गॅनिझम राहतो आणि त्याच वेळेला तो इंटरॅक्ट होतो विथ अदर फॅक्टर्स. मग त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये राहत असताना अदर फॅक्टर्सशी तो इंटरॅक्ट होतो आणि त्याची लाईफ सायकल पुढं कंटिन्यू केली जाते. अशा स्पेसला आपण काय म्हणणार आहे इथं, हॅबिटॅट म्हणणार आहे किंवा एरियाला हॅबिटॅट म्हणणार आहे. निश म्हणजे निश इज अ कन्सेप्ट ऑफ हाऊ अन ऑर्गॅनिझम लाईव्स ऑर सर्वाइव्स इन द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. प्रत्यक्ष त्या स्पेसमध्ये तो ऑर्गॅनिझम कसा राहतो, कसा जगतो, कसं स्वतःचं अस्तित्व टिकवतो, ही जी कन्सेप्ट आहे याला निश म्हणायचं. म्हणजे राहण्याची जागा म्हणजे हॅबिटॅट आणि तो कसा राहतो याचा स्टडी करणे म्हणजे त्याचं काय आहे, निश आहे. असं दोन सिम्पल वर्डमध्ये आपल्याला याचं मिनिंग सांगता येईल. नेक्स्ट डिफरन्स आहे इथं, हॅबिटॅट कन्सिस्ट ऑफ न्युमेरस निशेस. एकाच हॅबिटॅटमध्ये न्युमेरस निशेस आपल्याला सांगता येते. जसं आत्ताच आपण बघितलं की टेरेस्ट्रियल हॅबिटॅट असेल तर टेरेस्ट्रियल हॅबिटॅटमध्ये आपल्याला अनेक निश सांगता येतील. म्हणजे जमिनीवर राहतात का जमिनीवरच्या झाडावर राहतात का जमिनीच्या आतमध्ये बिळ करून राहतात, हे सगळे निशेस झाले त्याचे वेगवेगळे. त्यामुळे हॅबिटॅटमध्ये अनेक निशचा समावेश झालेला असतो. पण निश डू नॉट कंटेन सच कंपोनंट. परंतु निश हे पर्टिक्युलर त्या ऑर्गॅनिझमसाठी एकच असतं. निशमध्ये पुन्हा त्याचे सब टाईप किंवा त्याचं पुढचं क्लासिफिकेशन बघायला मिळत नाही. हॅबिटॅटमध्ये अनेक निशेस असतात परंतु निश हा प्रत्येक ऑर्गॅनिझमला एकच असतो, म्हणून इथं नो कंटेन सच कंपोनंट म्हणलेलं आहे. देन इफेक्ट ऑफ टेम्परेचर, रेनफॉल अँड अदर प्रोबायोटिक फॅक्टर्स. हिअर ऑन द हॅबिटॅट द इफेक्ट ऑफ टेम्परेचर, रेनफॉल अँड अदर प्रोबायोटिक फॅक्टर्स इज showing impact, but in a niche, what is the impact here? Flow of energy from one organism to other through the ecosystem. निशमध्ये मात्र आपल्याला इथं कोणत्याही टेम्परेचर किंवा रेनफॉल किंवा अदर प्रोबायोटिक फॅक्टरचा इम्पॅक्ट न जाणवता एनर्जी फ्लो आहे, फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अदर थ्रू इकोसिस्टम, याचा इम्पॅक्ट जास्त जाणवतो. फ्लो ऑफ एनर्जी म्हणजे जसं आपण अन्न साखळी म्हणतो, फूड चेन. फूड चेनमध्ये आपल्याला माहिती आहे की प्रोड्युसर असतात, प्रोड्युसरवरती हार्बीवोरस असतात, हार्बीवोरसवरती कार्निवोरस असतात. त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक म्हणजे प्रायमरी जे असतात, काही सेकंडरी असतात, काही टर्शियरी असतात. प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शियरी कंझ्युमर. अन्न साखळीचा अभ्यास हे याच्या पुढच्या टॉपिकमध्ये तुम्ही करणार आहात, जो फर्स्ट सेक्शनचा टॉपिक आहे. त्यामध्ये तुम्ही हे फूड चेन वगैरे बघणार आहात. त्याच्यामध्ये फ्लो ऑफ एनर्जी होती, कारण आपल्याला माहिती आहे की सनलाईट इज कॅप्चर्ड बाय ऑल प्लांट्स अँड दीज प्लांट्स आर
eaten by herbivorous animals. These are called as the primary consumers, and on herbivorous carnivorous animals are depending, and therefore they are called as the secondary consumer. म्हणजे गवत खाणारा एखादा प्राणी असेल तर त्याला प्रायमरी कंझ्युमर म्हटलं जातं, आणि त्या गवत खाणाऱ्या प्राण्याला खाणारा दुसरा ऑर्गॅनिझम असेल तर त्याला सेकंडरी कंझ्युमर म्हटलं जातं. एनर्जी काय होते, प्लांटकडून प्रायमरी कंझ्युमरकडे जाते, प्रायमरी कंझ्युमरकडून सेकंडरी कंझ्युमरकडे, सेकंडरी कंझ्युमरपासून टर्शियरी कंझ्युमरकडे. अशा पद्धतीने इकोसिस्टीममध्ये फ्लो ऑफ एनर्जी आपल्याला बघायला मिळते. आणि तिथं पर्टिक्युलरली त्या ऑर्गॅनिझमचं निशवरती तिथे इम्पॅक्ट होतो, कारण तो ऑर्गॅनिझम काय रोल प्ले करतो त्या इकोसिस्टीममध्ये हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे ऑन निश द इम्पॅक्ट ऑफ फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अदर इन द इकोसिस्टम. तसं हॅबिटॅटला काय फरक पडणार नाही. हॅबिटॅटला कशाचा फरक पडेल तर इफेक्ट ऑफ टेम्परेचर असेल, रेनफॉल असेल आणि अदर अबायटिक फॅक्टर्स असतात. हा दोन्हीमधला पर्टिक्युलरली फरक आहे. ओके, नेक्स्ट, हॅबिटॅट सपोर्ट न्यूमेरस स्पेसीज ॲट ए टाइम. अ सिंगल हॅबिटॅट इज शोईंग डिफरंट स्पेसीज ॲट अ टाइम, बट निश सपोर्ट्स अ सिंगल स्पेसीज ॲट अ टाइम. एका वेळेला हॅबिटॅटमध्ये अनेक स्पेसीस काय होऊ शकतात, राहू शकतात, त्यांचं लाईफ घालवू शकतात. परंतु निश जर बघितलं पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमच्या बाबतीमध्ये तर त्या एका निशमध्ये सिंगल स्पेसीस एका वेळेला राहू शकते, अनेक स्पेसीस तिथे एकत्र राहू शकत नाही. हा दोन्हीमधला बेसिक डिफरन्स आपल्याला सांगता येईल. कारण की जमिनीवरती राहणाऱ्या प्राण्यांच्यामध्ये हे 3 वेगवेगळे ऑर्गॅनिझम आपण बघितले की प्रत्यक्ष जमिनीवरती राहणारे, झाडावरती राहणारे आणि जमिनीच्या आत बीड करून राहणारे, असे 3 स्पेसीस आपल्याला इथे हॅबिटॅटमध्ये सांगता येतात. पण बोराईंग ऑर्गॅनिझम म्हणलं की जमिनीच्या आतमध्ये राहणारे, मग त्याच्यामधले काहीच ऑर्गॅनिझम तिथे येते, तिथे जमिनीवर राहणारा किंवा झाडावर राहणारा प्राणी येणार का, नाही येणार. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की निश सपोर्ट अ सिंगल स्पेसीस ॲट ए टाईम. एका वेळेला एकच स्पेसीस काय करतं ते सपोर्ट करतं, बट हॅबिटॅट इज सपोर्टिंग मेनी स्पेसीज ॲट अ टाईम. हॅबिटॅट मात्र अनेक स्पेसीसला काय करतं, सपोर्ट करतं. हा दोन्हीमधला बेसिक डिफरन्स आहे. नेक्स्ट इयर, हॅबिटॅट इज अ फिजिकल प्लेस. हॅबिटॅट म्हणजे प्रत्यक्ष भौतिक जागा आहे, तिथे प्रत्यक्ष फिजिकल प्लेस आहे ज्या ठिकाणी तो ऑर्गॅनिझम राहतो. आणि निश इज अन ॲक्टिव्हिटी परफॉर्म बाय द ऑर्गॅनिझम. निश म्हणजे त्या ऑर्गॅनिझमकडून काय परफॉर्म झालेलं आहे, कोणती ॲक्टिव्हिटी त्या ऑर्गॅनिझमकडून प्ले केली गेलेली आहे त्याला निश म्हणणार आहे. ही म्हणजे जागा आहे आणि त्या जागेवरती ॲक्टिव्हिटी होणारा म्हणजे निश आहे. हा दोन्हीमधला बेसिक डिफरन्स आहे. आणि लास्ट इथं, हॅबिटॅट इज नॉट स्पेसीस स्पेसिफिक. हॅबिटॅट हे स्पेसीस स्पेसिफिक असत नाही. एका हॅबिटॅटमध्ये अनेक वेगवेगळ्या स्पेसीस तिथे एकत्र राहू शकतात, बट निश इज स्पेसीस स्पेसिफिक. पण निश ही काय आहे, स्पेसीस स्पेसिफिक आहे. म्हणजे एका निशमध्ये एकाच प्रकारचे, एकाच स्पेसीसचे ऑर्गॅनिझम राहू शकतात. आत्ता जसं आपण एक्झाम्पल बघितलं की टेरेस्ट्रियल हॅबिटॅट म्हटल्यानंतर भरपूर स्पेसीस आपल्याला तिथं बघायला मिळतात. पण सॉईल बरोईंग हॅबिटॅट, सॉईल बरोईंग निश आपण जर पकडलं तर फक्त बरोईंग ऑर्गॅनिझम तिथे येतील. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या स्पेसीज आहेत, तर त्याच्यानुसार निश आपल्याला तिथं वेगवेगळं असलेलं बघायला मिळेल. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की निश हे स्पेसीज स्पेसिफिक आहे, पण हॅबिटॅट जे आहे ते स्पेसीज स्पेसिफिक नाही. तर या पद्धतीनं आपल्याला हा डिफरन्स बिटवीन हॅबिटॅट अँड निश दॅट वी कॅन understand, and in the board exam the question may be asked on this point, the difference between habitat and niche. So here 1 2 3 4 5 6 points are given. Out of that, if 2 marks question is there, 4 points you have to write, and if 3 marks question is there, you have to write all the 6 points. Okay, I hope you understand what is mean by habitat and niche. Habitat is actually a place of organism living in a particular area. एखाद्या पर्टिक्युलर जागेमध्ये तो ऑर्गॅनिझम राहतो, त्या जागेला हॅबिटॅट आपण म्हणणार आहे. आणि निश म्हणजे फंक्शनल रोल प्लेड बाय दॅट ऑर्गॅनिझम इन दॅट पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल कंडिशन. त्या निश म्हणजे त्या ऑर्गॅनिझमचा रोल काय आहे त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट कंडिशनमध्ये, तो कसा लिंक करतो अदर अबायोटिक फॅक्टरशी, याच्यावरती त्याचं निश अवलंबून आहे. असे बेसिक 2 डिफरन्सेस आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट हिअर, डेफिनेशन ऑफ हॅबिटॅट. सो हिअर, प्लेस ऑर एरिया वेअर अ पर्टिक्युलर स्पेसीज लाईफ. एक जागा आहे विशिष्ट की ज्या ठिकाणी एखादी स्पेसीज काय करते, राहते.
factors like sunlight, average rainfall, annual temperature, type of soil, and other probiotic, that is topographic factors, affect the presence of organism. In a typical habitat, the different probiotic factors like here rainfall असेल किंवा annual temperature असेल, sunlight असेल किंवा type of soil असेल, and other environmental factors, other environmental abiotic conditions that are called as a topographic conditions are all affecting the different organisms present in a particular habitat. So here these factors are helping in determining the presence of the particular type of species in the environment. According to the different environmental conditions, here the particular habitat is showing presence of typical organisms. जे जसं वातावरण असेल, ज्या पद्धतीने तिथं सनलाईट असेल, पाऊस येत असेल किंवा सॉइलची क्वालिटी क्वांटिटी कशी आहे किंवा अदर एन्व्हायरमेंटल कंडिशन्स कशा आहेत, त्याच्यानुसार एखाद्या हॅबिटॅटमधल्या ऑर्गॅनिझम्सचं अस्तित्व हे त्याच्यावरती अवलंबून असतं. सो हिअर the factors are determining the presence of the organisms, particular type of species of the organism in the environment. Pond, river, ocean are the examples of the habitat. इथं pond आहे, river आहे, ocean आहे, त्याला आपण habitat म्हणणार आहे. These habitats can be arboreal, terrestrial, aerial, aquatic, etc. जसं आत्ताच तुम्हाला सांगितलं की टेरेस्ट्रियल हॅबिटॅट असू शकतं, अर्बोरियल हॅबिटॅट म्हणलेलं आहे. अर्बोरियल म्हणजे झाडावरती राहणारे प्राण्यांच्या बाबतीमधले जे हॅबिटॅट आहे त्याला अर्बोरियल म्हणलं जातं. एरियल म्हणजे हवेमध्ये, जे पक्ष्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला एरियल हॅबिटॅट सांगता येईल. आणि ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणारे हॅबिटॅट. मग ॲक्वॅटिक हॅबिटॅटमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की फ्रेश वॉटर, मराईन वॉटर हे वेगवेगळं असू शकतं. इश्च्युराईन वॉटर आपण म्हणतो खाडीमध्ये, तिथलं सुद्धा वेगळं असू शकतं. त्यामुळे बेसिक ॲक्वॅटिक हॅबिटॅट येईल आणि त्याच्यामधलं निश म्हणून आपल्याला काय सांगता येईल, फ्रेश वॉटर असेल, मराईन वॉटर असेल किंवा इश्च्युराईन वॉटर असेल, असं त्याला निश सांगता येईल. ओके, सो दीज कन्सेप्ट्स आर गिवन अकॉर्डिंग टू दिस हॅबिटॅट कन्सेप्ट. अँड व्हॉट इज मीन बाय निश? अगेन डेफिनेशन वी हॅव टू सी हिअर. The term niche was first time used by J. Grinnell, and here niche is described as a position of a species in the environment. एखाद्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट कंडिशनमध्ये त्या ऑर्गॅनिझमची पोझिशन काय आहे, तो कोणत्या ठिकाणी आहे, त्याची जागा काय आहे त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज अ निश. अँड निश डील्स विथ दी फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अनदर ऑर्गॅनिझम. अँड हिअर निश इज गिव्हिंग some particular information, that is flow of energy from one organism to other organism, that is called as a niche. त्या निशमध्ये आपल्याला फ्लो ऑफ एनर्जी कसा झालेला आहे एका ऑर्गॅनिझमकडून दुसऱ्या ऑर्गॅनिझमकडे ते आपल्याला सांगता येईल. सो दॅट इज डीलिंग विथ द निश. अँड देन द निश इज स्पेसिफिक टू ईच स्पेसिस, विच मीन्स नो टू स्पेसिस कॅन शेअर द सेम निश. म्हणजे प्रत्येक स्पेसिससाठीचं निश जे आहे ते वेगवेगळं असतं. एकाच निशमध्ये दोन वेगवेगळ्या स्पेसिस राहू शकत नाही. एक पर्टिक्युलरली आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. जसं खारुताईच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की अर्बोरियल हॅबिटॅट आहे, पण अर्बोरियल हॅबिटॅट मंकीमध्ये पण आपल्याला बघायला मिळतं आणि स्क्वॅरल खारुताईच्या बाबतीमध्ये पण बघायला मिळतं. पण मंकीचं जसं निश आहे तसंच स्क्वॅरलचं निश नाही. मंकीचं निश वेगळं आहे, स्क्वॅरलचं निश वेगळं आहे. माकडांच्या बाबतीमधलं निश फ्लो ऑफ एनर्जी असेल किंवा तिथलं पर्टिक्युलर त्यांची स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या वेगळ्या आहेत. आणि स्क्वॅरलच्या बाबतीमधलं निश किंवा त्याचे पर्टिक्युलर ज्या काही एन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतील त्यांचं अस्तित्व टिकवायचं त्या वेगळ्या आहेत. म्हणजे दोन्हीही अर्बोरियल हॅबिटॅटमधले जरी असले तरी निश त्यांचं काय आहे, वेगवेगळं आहे. स्क्वॅरलच्या निशमध्ये मंकी येत नाही, मंकीच्या निशमध्ये स्क्वॅरल येत नाही. त्या पद्धतीने इथेही लक्षात ठेवायचं की नो टू स्पेसिस कॅन शेअर द सेम निश. दिस पर्टिक्युलर पॉईंट वी हॅव टू रिमेंबर. नाव हिअर इफ द स्पेसिस क्रिएट्स इट्स ओन युनिक निश in an ecosystem, it would be helpful in reducing competition for resources among species. ह्या वाक्याचा अर्थ काय दिलेला आहे बघा की समजा काही ऑर्गॅनिझम्सनी स्वतःचं एक युनिक निश तयार केलं तर पर्टिक्युलर इकोसिस्टीममध्ये राहत असताना कॉम्पिटिशन त्यांना अवॉइड करता येऊ शकते.
म्हणजे ऑर्गॅनिझम स्वतःचं एक निश काय करू शकतात, डेव्हलप करू शकतात, एक स्वतःचं युनिक निश डेव्हलप करू शकतात. आणि त्याच्यामुळं काय होईल, इट वुड हेल्पफुल इन रिड्युसिंग कॉम्पिटिशन फॉर दी रिसोर्सेस अमंग स्पेसीस. कारण एकाच स्पेसीसमधले ऑर्गॅनिझम असतील आणि त्यांचे जर नीड्स, त्यांचे जे रिसोर्सेस लागणारे आहेत ते जर सेम असतील तर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होणार आहे. आणि ते कॉम्पिटिशन अवॉइड करायचं असेल तर सम ऑर्गॅनिझम्स आर प्रोड्युसिंग देअर युनिक निश. आणि ते अवॉइड करण्यासाठी काही ऑर्गॅनिझम हे स्वतःचं काय करू शकतात, युनिक निश तयार करू शकतात. त्यासाठी एक एक्झाम्पल आपण बघणार आहे इथं. सो एक्झाम्पल ऑफ बर्ड्स हिअर. द बर्ड्स डिफर इन देअर इटिंग हॅबिट्स. सो हिअर सम बर्ड्स ईट ओनली इन्सेक्ट्स, some only fruits, and some can eat both the fruits and insects or anything they come across. म्हणजे पक्ष्यांच्या मध्ये जर आपण बघितलं की पक्षी हे एक सिंगल स्पेसिस आपण बघूया बर्ड्स, परंतु त्या बर्ड्समध्ये प्रत्येक पक्ष्याने काय केलेलं आहे, स्वतःचं एक युनिक निश तयार केलेलं आहे. जसं काही पक्षी हे फक्त इन्सेक्ट खातात, काही पक्षी जर बघितले तर दे आर इटिंग ओनली फ्रुट्स, आणि फक्त इन्सेक्ट खाणारे आणि फक्त फळं खाणारे वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्यामध्ये कधीही कॉम्पिटिशन होणार नाही. आणि काही पक्षी जे आहेत ते सगळंच खातात, म्हणजे इन्सेक्ट पण खातात, फ्रूट पण खातात, आणि काही जे मटेरियल त्यांच्यासमोर येईल ते काहीही खातात. आणि ह्या 3 वेगवेगळ्या निशमुळे काय होणार आहे, त्यांच्यामधलं कॉम्पिटिशन हे अवॉइड केलं जाणार आहे. हा त्याचा फायदा आपल्याला इथे झालेला बघायला मिळतो. सो हिअर दीज बर्ड्स हॅव्हिंग इन द सेम हॅबिटॅट बट डिफर इन देअर निशेस बिकॉज ऑफ डिफरंट इटिंग हॅबिट्स. जे पक्षी हे एरियल हॅबिटॅटमध्ये येतात, एरियल मोड ऑफ लाईफ आहे सर्व पक्ष्यांची, पण त्यांचं निश मात्र वेगळं आहे. सम आर इटिंग इन्सेक्ट्स, सम आर इटिंग फ्रूट्स, अँड सम आर इटिंग बोथ ऑर एनी मटेरियल दे हॅव. अशा 3 वेगवेगळ्या निशमुळे काय झालेलं आहे, त्यांच्यामधलं कॉम्पिटिशन कमी झालेलं आहे. आणि एकाच हॅबिटॅटमध्ये राहत असून सुद्धा 3 वेगवेगळे निश आपल्याला तयार झालेले बघायला मिळतात. आय होप यू बेसिकली understood what is meant by habitat and what is meant by niche after explanation of this example. ह्या एक्झाम्पल नंतर तुम्हाला परफेक्ट लक्षात आलं असेल की हॅबिटॅट कशाला म्हणायचं आणि निश कशाला म्हणायचं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दिस निश. नाव देर आर 3 टाइप्स ऑफ निशेस वी कॅन ऑब्झर्व. फर्स्ट इज दी स्पॅशियल और हॅबिटॅट निश, second is the tropic niche, and third is the multi-dimensional or hyper volume niche. 3 प्रकारचे निश आपल्याला बघायला मिळतात. स्पॅशियल और हॅबिटॅट निश, सेकंड आपण बघणार आहे ट्रॉपिक निश, आणि तिसरा आहे मल्टी डायमेन्शनल और हायपर व्हॉल्यूम निश. त्यापैकी पहिला आपण बघूया इथं व्हॉट इज मीन बाय स्पॅशियल और हॅबिटॅट निश. सो हिअर इट डील्स विथ द फिजिकल स्पेस ऑक्युपाइड बाय द ऑर्गॅनिझम. स्पॅशियल means space, habitat means space. So here this niche means a space or place occupied by a particular organism. That niche here it is called as a spatial niche or habitat niche. Okay, physical space occupied by the organism. प्रत्यक्ष तो ऑर्गॅनिझम ज्या ठिकाणी राहतो ती जागा तो ॲक्वायर करतो स्वतःच्या राहण्यासाठी, त्याला आपण काय म्हणणार आहे, स्पॅशियल निश किंवा हॅबिटॅट निश म्हणणार आहे. ओके, नेक्स्ट आहे ट्रॉफिक निश. इट इज ऑन द बेसिस ऑफ ट्रॉफिक लेवल ऑफ ऑर्गॅनिझम इन ए फूड चेन. तर ट्रॉफिक निश कशाला म्हणायचं, जसं मग अशी आपण बघितलं की फूड चेनमध्ये प्लांट्सवरती डिपेंडिंग असणारे प्रायमरी कंझ्युमर, ज्याला आपण हर्बिवोरस म्हणतो, हर्बिवोरस ऑर्गॅनिझमवरती असणारे सेकंडरी कंझ्युमर, देन टर्शियरी कंझ्युमर, असे आपल्याला अनेक लेवल्स बघायला मिळतात. त्याला ट्रॉफिक लेवल म्हणलेलं आहे. सगळ्यात हायेस्ट एनर्जी कुठं असणार आहे, प्लांट्समध्ये असणार. प्लांट्सला खाणारे हर्बिवोरस ॲनिमल, ज्याला आपण प्रायमरी कंझ्युमर म्हणणार आहे, त्याच्यापेक्षा एनर्जी तिथे थोडी कमी झालेली बघायला मिळते. पुढं जसं जाईल तशी एनर्जी आपल्याला कमी झालेली बघायला मिळेल. आणि इथं हे ट्रॉफिक लेवलमध्ये आपल्याला काय सांगता येईल की त्या ऑर्गॅनिझमची ट्रॉफिक लेवल काय आहे फूड चेनमध्ये, त्याला आपण काय म्हणणार आहे, ट्रॉफिक निश म्हणणार आहे. ड्युरिंग द फ्लो ऑफ एनर्जी इन ए फूड चेन that organism is showing a particular trophic level, means it is either primary consumer or secondary consumer or tertiary consumer. ह्या 3 कुठल्या लाईनमध्ये ते बसणार आहे, प्रायमरी कंझ्युमरमध्ये बसतील किंवा सेकंडरीमध्ये बसतील किंवा टर्शियरी किंवा त्याच्या पुढचे. तर यातल्या कुठल्या ह्याच्यामध्ये बसणार आहे निश, त्याला आपण ट्रॉफिक निश म्हणणार आहे. ट्रॉफिक लेवल ऑफ ऑर्गॅनिझम इन ए फूड चेन. ओके,
थर्ड आपण बघणार आहे मल्टी डायमेन्शनल और हायपर व्हॉल्यूम निश. सो हियर it considers the number of environmental factors both biotic and abiotic. The resulting space will be hypervolume and this space is called as a hypervolume niche. म्हणजे काय बघा इथं, तर याच्यामध्ये along with that organism all the environmental factors, abiotic factors and biotic factors are all considered together, then it is called as a, the space will be very large and therefore that space here it is called as a hypervolume and the niche is called as a hypervolume niche, or it is also called as a multidimensional because it is having number of biotic factors and number of abiotic factors. त्या निशमध्ये राहत असताना त्या ऑर्गॅनिझमच्या रिलेटेड बायोटिक फॅक्टरमध्ये बाकीचे ऑर्गॅनिझम येतील आणि अबायोटिक फॅक्टरमध्ये जसं सॉईल आहे, एअर आहे, वॉटर आहे, टेम्परेचर आहे, ह्युमिडिटी आहे, असे सगळे अबायोटिक फॅक्टरसुद्धा त्याच्याशी संलग्न असलेले आपल्याला बघायला मिळतील. आणि हे सगळे खूप फॅक्टर्स असल्यामुळं ते जे निश आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, हायपर व्हॉल्यूम निश म्हणणार आहे. अँड अल्टरनेटिव्हली इट इज द पोझिशन ऑफ ऑर्गॅनिझम इन द एन्व्हायरमेंटल ग्रेडियंट. आणि त्याच्यानुसार त्या एन्व्हायरमेंटच्या ग्रेडियंटमध्ये तो ऑर्गॅनिझमची जागा काय आहे, तो कोणत्या लेवलला गेलेला आहे त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये, म्हणजे त्याचं अस्तित्व टिकलेलं आहे, त्याचं संख्या वाढती आहे का त्या ऑर्गॅनिझमची संख्या कमी होते आहे, हे सगळं आपल्याला कशातून कळेल, ह्या मल्टी डायमेन्शनल निशचा अभ्यास केल्यानंतर कळेल. कारण इथं आपण त्या ऑर्गॅनिझमच्या रिलेटेड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स काय आहेत आणि अदर ऑर्गॅनिझम म्हणजे त्याच्यावरती प्रिडेटर कोण आहे का, त्या ऑर्गॅनिझमला खाणारा कोणी आहे का, किंवा तो ऑर्गॅनिझम त्याच्यावरती अवलंबून आहे ते खाद्य तिथं आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्या ऑर्गॅनिझमच्या अस्तित्वावरती होत असतो. आणि त्या कंडिशनला आपण इथं काय म्हणणार आहे, मल्टी डायमेन्शनल निश किंवा हायपर व्हॉल्यूम निश म्हणणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ पोझिशन ऑफ दॅट ऑर्गॅनिझम इन पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल ग्रेडियंट. बघा समजते का इथं काय म्हणलेलं आहे, तर एखादा ऑर्गॅनिझम पर्टिक्युलर निशमध्ये राहत असताना त्याच्या आजूबाजूचे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, ते बायोटिक असतील अबायोटिक असतील, ह्या सगळ्याचा समावेश कशामध्ये केलेला आहे, मल्टी डायमेन्शनल निश किंवा हायपर व्हॉल्यूम निशमध्ये केलेला आहे. आणि त्याच्यामुळं इट इज अ शोईंग पोझिशन ऑफ एन ऑर्गॅनिझम इन दॅट पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल ग्रेडियंट. आणि ह्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर त्या ऑर्गॅनिझमची जागा त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल ग्रेडियंटमध्ये कुठं आहे हे आपल्याला सांगता येऊ शकतं. अशा पद्धतीचा जो निश आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, मल्टी डायमेन्शनल निश किंवा हायपर व्हॉल्यूम निश म्हणणार आहे. ओके, I hope you understand what is meaning. Now the last point related to this niche here, for every species there is a fundamental niche and a realized niche. कोणत्याही स्पेसिससाठी बेसिकली आपल्याला दोन प्रकारचे निश बघायला मिळतात, एक आहे फंडामेंटल निश आणि दुसरा आहे रिअलाइज्ड निश. व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल निश हियर, इट इज द निश इन द ॲब्सेन्स ऑफ ऑल कॉम्पिटिटर्स. when the niche is considered in the absence of all competitors, it is called as a fundamental niche. कोणत्याही प्रकारचे कॉम्पिटिटर्स त्याच्या आजूबाजूला नको आहे किंवा ते कन्सिडर करायचे नाहीत, विदाऊट कॉम्पिटिटर्स जे निश कन्सिडर केलं जातं त्याला आपण काय म्हणणार आहे, इथं फंडामेंटल निश म्हणणार आहे. आणि विथ कॉम्पिटिटर्स जर निश आपण कन्सिडर केलं तर त्याला रिअलाइज्ड निश म्हणणार आहे, कारण ते रिअल असणार आहे, विथ कॉम्पिटिशन असणार आहे, म्हणून त्याला रिअलाइज्ड निश म्हणलेलं आहे. इट इज मोर रिअलिस्टिक अप्रोच, खरं अप्रोच तिथं दाखवणार आहे इन द प्रेझेन्स ऑफ कॉम्पिटिशन फॉर द रिसोर्सेस अवेलेबल इन द हॅबिटॅट. बघा इथं लक्षात येते का, फंडामेंटल निश आणि रिअलाइज्ड निश म्हणलेलं आहे. फंडामेंटल निश इट इज द निश कन्सिडर्ड इन द ॲब्सेन्स ऑफ ऑल कॉम्पिटिटर्स. कॉम्पिटिटर्स नसताना त्या निशचा जर आपण अभ्यास केला किंवा त्याला कन्सिडर केलं तर त्याला फंडामेंटल निश म्हणायचं. आणि रिअलाइज्ड निश म्हणजे रिअलमध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर कॉम्पिटिटर असणार नाहीत असं होणार नाही. ऑलवेज सगळीकडे कॉम्पिटिशन बघायला मिळतं एन्व्हायरमेंटमध्ये, आणि त्यामुळं रिअलिस्टिक अप्रोच जर आपण बघितला तर हे रिअलाइज्ड निश आपल्याला बघायला मिळेल. इट इज कन्सिडर्ड इन द प्रेझेन्स ऑफ कॉम्पिटिशन वेअर the resources available in the habitat. The competition is for the resources available in the habitat हे आपल्याला सांगता येईल. So in today's lecture we have seen the two basic concepts, that is habitat and niche.
the different definitions or different meanings of this habitat and niche we have seen, and the difference between habitat and niche that we have completed, and the different types, spatial or habitat niche, trophic niche, and multidimensional or hypervolume niche we have completed. I hope you understand these points. So we will stop here, and the remaining point we will see in the next lecture. Till then, thank you.